हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। हरिओम. 6वा अध्याय आपला ज्ञानयोगाचा सुरू आहे आणि गेल्या वेळेला आपण 35वा श्लोक पूर्ण बघितला होता आणि 36व्याची सुरुवात केली होती. तर त्याचं थोडीशी उजळणी करूयात. पण त्याच्यापूर्वी 35वा श्लोक आधी गीताईचा म्हणा. गीताईचा मी म्हणते, संजनाला बरं नाही. श्रीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहैचलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते। श्री भगवान म्हणाले, अवश्य मन दुस्साध्य म्हणतोस तसे चिते, परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह होत असे. याची थोडी उजळणी करू, मग 36वा श्लोक म्हणू. 36वा आपल्याला पूर्ण बघितलेला नाहीये, मागच्या थोडीशी आपण सुरुवात केली होती त्याची. पस्तीसावा आपला असा मध्येच आला होता, आपण सुरुवातीचं बघितलं होतं. एकदा मी मराठी अर्थ वाचते फक्त. श्री भगवान म्हणाले की हे महाबाहू अर्जुना, यात शंकाच नाही की मन हे निग्रह म्हणजे संयम करण्यास अतिशय कठीण आहे. चल म्हणजे अस्थिर, सारखं हालचाल करणार आहे. परंतु हे कुंतीपुत्रा, अभ्यासाने आणि वैराग्याने हे मन नियंत्रित करून ताब्यात आणता येत, असा त्याचा भावार्थ. तर त्याच्यामध्ये आपण महाबाहो का म्हटलं अर्जुनाला, कौंतेय का म्हटलं, हे मागच्या याच्यात बघून झालंय आपलं. आणि आधी ते दुजोरा दिल्यासारखं करतायत भगवान. संभाषण चातुर्य त्यांचं त्याच्यामधून दिसतं की समोरचा माणूस घाबरलाय किंवा शंका घेतोय तर बरोबर ठीक आहे, असू दे, बरोबर आहे तुझं थोडस, पण असेही उपाय त्याला आहेत. तू म्हणतोस तसं ते अशक्य नाहीये, ते अवघड आहे. आणि अवघड गोष्ट ही साध्य करता येते. त्याच्याकरता तुकाराम महाराजांचा तो आपण बघितला अभंगातला एक चरण, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केला तर काय अशक्य आहे, काही वेळ कमी जास्त लागेल पण होईल हे नक्की. आता अभ्यास याच्यावर आपण बरंच मनन केलं होतं की अभ्यास याचा अर्थ एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा उजळणी करणे किंवा मनाला सतत ध्येयाकडे लावत राहणे. आणि इथे ध्यानयोग चालू आहे किंवा त्याच्यामुळे आपण आत्मस्थितीबद्दल सारखं बोलतोय. त्यामुळे ध्येय आहे आपली आत्मस्थिती. म्हणून त्याच्या अनुषंगाने जी पतंजलीची व्याख्या होती ती आपण बघितली अभ्यासाची. तत्र स्थितौ यत्नो अभ्यासः, म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये सतत राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. आणि शंकराचार्यांची व्याख्या बघितली होती, अभ्यासो नाम चित्तभूमौ कस्यांचित समान प्रत्ययावृत्ती चित्तस्य, म्हणजे चित्ताच्या भूमीवर एका सजातीय प्रत्ययाची पुन्हा 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 आवृत्ती करत राहणे. त्यांनी फक्त सजातीय म्हटलंय, विषय सांगितला नाहीये. पण सजातीय म्हणजे एकाच विषयाशी संबंधित येणाऱ्या संलग्न वृत्ती. आणि इथे अर्थात पुन्हा विषय कुठला असायला पाहिजे, आत्मा. तेव्हा आत्म्याच्या संबंधित वृत्ती यायला हव्यात आणि आत्म्याशी असंबद्ध अशा वृत्ती यायला नकोत. हे दोन्हीही प्रयत्न हे अभ्यासच आहे. अभ्यासाची 3 लक्षणं बघितली होती, अखंडता, दीर्घकालता आणि सश्रद्धता किंवा आदराने करणं, विश्वासाने करणं. अखंड म्हणजे मध्ये गॅप्स नको. रोज तुम्ही 10 मिनिटं करणार असेल तर रोज 10 मिनिटं तर करा, ते रोज करा. आणि असं किती काळ करा, तो दीर्घकाल कोणाच्यासाठी किती असेल हे कोणालाही सांगता येणार नाही. प्रत्येक साधकाची कपॅसिटी, त्यांनी आतापर्यंत काय साधना केली आहे, ती कशी केली आहे, फक्त क्वांटिटी जास्त आहे का, क्वालिटी त्याची तितकीच चांगली होती का नव्हती, या विविध गोष्टींवरती ते अवलंबून असतं. पण साधारण शास्त्रामध्ये एक तप म्हणजे किमान 12 वर्ष लागू शकतात असं तुम्हाला सांगितलंय, की जेणेकरून तुम्हाला तेवढा तरी धीर धरण्याची
एक एक समोर काहीतरी टार्गेट मिळतं की किमान 12 वर्ष तरी आपल्याला हे करायचंय आणि करताना खात्रीने करायचंय की मी ही योग्य प्रक्रिया मला गुरुंनी सांगितलेली आहे तर हे होणार आहे. कधी जर होत नसेल तर माझं काहीतरी चुकतंय, मी माझं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ती प्रक्रियाच तर चुकत नसेल ना, असा विचार केला की तुमची मग श्रद्धा हल्ली. ती प्रक्रिया 100% बरोबर आहे. गुरूंनी ती मला सांगितली म्हणजे गुरूंच्यावर माझा विश्वास आहे. गुरूंनी शास्त्रांचा आधार घेऊन सांगितले त्या शास्त्रांवर माझी श्रद्धा आहे आणि माझ्या प्रयत्नांवरती सुद्धा आम्हाला श्रद्धा ठेवायला पाहिजे. आता करतोय पण काही होत नाही असं नको. आणखी आपण अभ्यासाबद्दल एक सुबोधानंदांचं वेगळं चिंतन बघितलं होतं. ते म्हणतात आपण आतापर्यंत म्हणतो की मन काय चंचल आहे, अस्थिर आहे, बहिर्मुख आहे. तर ते म्हणतात की हे जरी खरं असलं तरी हा मनाचा स्वभाव नाहीये, स्वगत प्रकृती नाहीये. तर तो मनाचा चुकीचा अभ्यास आहे घडलेला आणि त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. मन बाहेर जातं म्हणजे काय? मन विषयांच्या मागे धावतं म्हणजे काय? ते विषय छान आहेत, ते आकर्षक आहेत, हे तुम्हीच त्याला दाखवून दिलंय. त्यामुळे आता तुम्हाला मनाची ही सवय किंवा हा चुकीचा अभ्यास घालवायचा असेल, तर तुम्हाला आता प्रतिलोम अभ्यास करावा लागेल. प्रतिलोम अभ्यास नावाचा त्यांनी शब्द वापरला होता. अभ्यास म्हणजे उलटा अभ्यास. म्हणजे मनाला उलटं फिरवण्यासाठी करावा लागणारा अभ्यास. मग समजा मनाला चुकीच्या अभ्यासातून विषयाकार होण्याची सवय लागलीये का? मग तो विषय आत्मा बनवा. त्याला बहिर्मुख होण्याची सवय लागली असेल तर आतलं चिंतन तुम्ही असं करा की त्याच्याकडे मन आकृष्ट होईल. जर राजस किंवा तामस विषयांचा आधार मन घेत असेल तर तुम्ही सात्विक विषयांचं चिंतन करून त्याला सात्विक विषयांची गोडी लावा. तिथे आपण ज्ञानेश्वर महाराजांची पण एक ओवी पाहिली होती की काजे यया मनाचे एकनिके जे देखलिया गोडीचिया ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. मनाचा स्वभाव जे दाखवेल त्याला जाऊन चिकटण्याचा आहे तर त्याला चांगलं दाखवा, त्याला चांगल्याची गोडी दाखवा. आणि चांगलं म्हणजे काय? सर्वोत्कृष्ट दाखवा. सर्वोत्कृष्ट काय आहे? तर आतलं आत्म्याचं सुख जे आहे, आत्यंतिक सुख जे म्हणतोय आपण, बऱ्याच श्लोकामधून त्या सुखाचं वर्णन आपण वाचलेली आहेत आतापर्यंत. तर ते अनुभव सुख, आत्मानुभवाचं सुखच त्याला दाखवा. तर मग ते बाहेर जाईलच कशाला? इथपर्यंत आपण अभ्यासाविषयी बघितलं. हा जो उपाय भगवंतांनी सांगितला होता तो आहे वैराग्याचा. तर शंकराचार्यांनी केलेली वैराग्याची व्याख्या बघितली ती आपण. वैराग्यम नाम दृष्ट अदृष्ट इष्टभोगेषु दोष दर्शन अभ्यासात वैतृष्ण्यम. वैतृष्ण्यम म्हणजे वितृष्णा, म्हणजे त्याच्याविषयी तृष्णा नसते, आसक्ती नसणे. वैतृष्ण्यम म्हणजे निरासक्ती असणे किंवा विरक्तीसाठीच हा शब्द वापरलेला आहे. इष्टभोग म्हणजे जे आपल्याला हवे आहेत ते 2 प्रकारचे असतात, दृष्ट आणि अदृष्ट. दृष्ट म्हणजे ज्याचा आपल्याला अनुभव आहे. ते असे कुठले? आपले सगळे नातेसंबंध, विविध प्रकारचं ऐश्वर, विविध प्रकारच्या विषयांचा जो आपण प्रत्यही उपभोग घेत असतो, ते सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. आणि अदृष्टमध्ये जे आपण शास्त्रांमध्ये वाचल्यामुळे आपल्याला कळलंय किंवा कुठल्या प्रवचनांमधून किंवा दुसऱ्या कोणाकडून ऐकल्यामुळे कळलेलं आहे. तर काय त्याच्यामध्ये बहुतेक करून पारलौकिक सुखांचा जो उल्लेख असतो, ते पारलौकिक सुख ना आपण बघितलंय ना आपल्या निकटवर्तीयांपैकी कोणी बघितलंय. आणि बघितलं असेल तरी आपल्याला त्याची कल्पना येणं शक्य नाही. म्हणून त्याला अदृष्ट म्हटलंय. तर अशीच ह्या वैराग्याच्या व्याख्येशी अगदी मिळती जुळती व्याख्या पतंजलीची आहे. ती वशीकार वैराग्याची आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. इथे अदृष्ट जो शब्द आपण इकडच्या या व्याख्येत वापरला होता शंकराचार्यांच्या, त्या जागी अनुश्रविक म्हणजे ऐकलेलं, आज एवढंच फरक आहे. बाकी भाव सगळा सेम आहे. तर सांगतायत काय वैराग्य म्हणजे काय? तर हे जे दृष्ट आणि अदृष्ट किंवा श्रुत हे जे दोन्ही प्रकारचे भोग आहेत त्यांच्यामध्ये निरंतरतेने दोष दर्शन करणं, या अभ्यासाने वैराग्य उत्पन्न होतं. ते जरी तुम्हाला वरवर सुख वाटत असेल तरी ते सुख खरं नाही. किंवा आपण इतिहासात जाऊन आपले पूर्वानुभव आठवून हे सिद्ध करायचं की हो एकेकाळी सुख झालेली गोष्ट खरंच बदल फार काळ ते सुख टिकलं नव्हतं की त्याच्यातून हे दुःख निर्माण झालं होतं. म्हणजेच आपण म्हणलं होतं की येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय
ततेषु रमते बुधः. या श्लोकामध्ये जे आपण शिकलो की सगळी सुख विषयांची ही शेवटी फायनली दुःख देणारीच आहेत आणि ती क्षणभंगूर आहेत, येणारी जाणारी आहेत, टिकणारी नाहीत. ह्या सतत अभ्यास करणं, या सततच्या अभ्यासामुळे मग आपलं त्या विषयांबद्दलचं आकर्षण संपतं आणि वैराग्य प्राप्त होतं. आणि सर्वोच्च वैराग्याच्या अवस्थेला पतंजलीने वशीकार म्हटलंय. त्याच्या अलीकडच्या स्टेप्स आपण बघितल्या होत्या. यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य आणि एकेंद्रिय वैराग्य. यतमान वैराग्यामध्ये गुरु आणि शास्त्रांच्या मदतीने आपण सारासार विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो की काय काय अनित्य आहे, काय आत्मा आहे, काय अनात्मा आहे. जी साधन चतुष्टय सांगतात त्याच्यातलं आत्मानात्म विवेक हे पहिलं लक्षण आहे. गीचे साधकाच्या अंगी पाडलं गेलं पाहिजे. त्या एरियामध्ये प्रयत्न करणं, आत्मानात्म विवेक विकसित करणं म्हणजे यतमान वैराग्य. मग हा विवेक पुन्हा पुन्हा आपण विकसित केला, त्याचा वापर केल्यानंतर आपल्या चित्तात ते काही दोष तरी कमी व्हायला पाहिजेत. मग वारंवार पुन्हा पुन्हा आढावा घेणे की काही दोष जातायत का नाही, कुठले जातायत, कुठले राहतायत, मग त्याला काय करायला पाहिजे, असं आत्मपरीक्षण करणं म्हणजे व्यतिरेक वैराग्य. आणि एकेंद्रिय वैराग्य म्हणजे आपल्या मनात म्हणजे आपल्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे की दृष्ट आणि श्रुत विषयांकडे आपली जी प्रवृत्ती होतीये, तर ते सगळे विषय दुःखरूप आहेत हे माझ्या बुद्धीला पटलंय, मनाला पटलेलं नाहीये, पण मी तरीही मनाला जबरदस्तीने विषयाकार होऊ देत नाही. इथे खूप प्रयत्न आहे. तो एकेंद्रिय वैराग्याचा प्रांत येतो आणि त्याच्यानंतर हे करता करता कधीतरी ते साधतं आणि मनाला पण पटतं. जे बुद्धीला पटलंय ते मनालाही पटतं. आणि जेव्हा ते पूर्णपणे पटतं आणि वैराग्य उत्पन्न होतं की त्या विषयाबाबतीत आसक्ती पूर्ण संपते, तेव्हा त्याला वशीकार वैराग्य असं म्हणतात. असे 4 वैराग्याच्या स्टेप्स आपण पतंजलीने सांगितलेल्या पाहिल्या होत्या. माधवानंदांनी केलेली वैराग्याची व्याख्या अशी होती की योगज्ञानाच्या स्थितीकडे नेणारा जो आंतरिक मार्ग आहे त्याच्यामध्ये जे काही अडथळे निर्माण करत असेल ते सगळं काही सोडण्याची माझी तयारी आहे, हे म्हणजे वैराग्य. अशा प्रकारे अभ्यास आणि वैराग्य हे जे 2 उपाय भगवंतांनी या अध्यायात या श्लोकात सांगितले, तेच पुन्हा पतंजली पण सांगतो. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. तन्निरोधः म्हणजे मनाचा निरोध. आणि हे दोघे परस्परावलंबी आहेत आणि पूरक आहेत. म्हणजे एक आधी एक नंतर, एक वैराग्य पूर्ण प्राप्त झाल्याशिवाय अभ्यासाला सुरुवातच करायची नाही असं नाही. दोन्ही एकमेकांचे हातात हात घालून जातात किंवा दोन्हीसाठी प्रयत्न एकत्रच सुरू करायचे. कारण वैराग्यामध्ये अभ्यासाची मदत आहे, अभ्यासामध्ये वैराग्याची मदत आहे. वैराग्यामध्ये अभ्यासाची काय मदत आहे? वैराग्य विकसित करताना अभ्यास आहे खरं तर. दोषदर्शनाचा अभ्यास आहे. कारण आपण पुन्हा पुन्हा दोषदर्शन करून घेतोय मुद्दामून. आपल्याला गोड गोड वाटत असताना सुद्धा डायबेटिक माणूस जेव्हा विचार करतो की जिलबी मी खातोय, मला आवडतोय, पण खरं म्हणजे मला त्यांनी किती त्रास होणार आहे, हा विचार आल्यानंतर तो जर 4 जिलब्या खाणार असेल तर तो एकच जिलबी खाऊन थांबेल किंवा म्हणेल की मी एकच तुकडा खातो, बस झालं मला, माझ्या मनाचं समाधान झालं आणि मला त्रासही नाही. म्हणजे तो हळूहळू विरक्त होतो आणि नंतर त्याची स्टेज येते की गोड पदार्थ बघून त्याला ते पुढचं सगळं दिसतं की मला काय काय यांनी त्रास होणार, त्रासांपेक्षा जिलबी न खाल्लेली बरी, असं म्हणून तो सुखाने जिलबी खात नाही. अशा प्रकारे जे त्याचं खरं वैतृष्ण्य निर्माण होतात, मग त्याला त्याचा त्रास होणं थांबतं. त्रास होणं थांबलं की वैराग्य विकसित झालं. जोपर्यंत तोंड बंद केलंय पण मनामध्ये त्याचे विचार चालू आहेत तोपर्यंत ते एकेंद्रिय वैराग्य, की मी वरवर संयम केलाय पण माझा आतून माझी रुची तितकीच आहे. तसं नंतर आपण जे पहिल्या ज्या 2 स्टेप्स बघितल्या, यतमान वैराग्य आणि व्यतिरेक वैराग्य, तो सुद्धा एक प्रकारचा अभ्यासच आहे. सारासार विचार विकसित करणं गुरूंच्या आणि शास्त्रांच्या आधारे, हा अभ्यासच आहे. किंवा स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपले दोष कमी झालेत का नाही हे बघणं, हा अभ्यासच आहे. आणि तसं अभ्यासामध्ये वैराग्याची कशी मदत होते, तर अभ्यास इथे आपण कशाचा करतोय, तर वृत्तींचा निरोध करण्याचा अभ्यास आपला चालू आहे. तर मग त्या वृत्तींवर नियंत्रण आणणं हे आपल्याला तितकं सुलभ होणार आहे जितकं आपलं वैराग्य वाटणार आहे. इतकं ते एकमेकांच्या जवळ जाणाऱ्या गोष्टी आहेत. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली जी व्याख्या होती की संसाराचा विराग आणि ईश्वराचा अनुराग म्हणजे हे दोन्ही एका वेळेला केलं की वैराग्य पूर्ण होतं. आणि माधवानंदांनी सांगितलेली एक व्याख्या आपण बघितली होती
की अं, आपल्याला आपल्याला ओढ लागली आहे आत्म्याची, परमात्म्याची ओढ लागलेली आहे. आणि ती ओढ लागलेली असल्यामुळे आपण त्याच्याकडे जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, तो अभ्यास. आणि त्या जवळ जाण्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत त्याच्यापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे वैराग्य. ओढ एकच आहे, ओढ परमात्म्याची आहे. त्याच्यासाठी अनुकूल आहे त्याचा अभ्यास, आणि प्रतिकूल आहे ते सोडायचं म्हणजे वैराग्य. असं आपण अभ्यास वैराग्य याच्याबद्दल बघितलं. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये जी महत्वाची ओवी होती ती आपण बघितलीच आहे. त्यामुळे आता आपण 36वा श्लोक म्हणूयात. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. संयमाविणः योग न साधे मानितोचिन परिसंयमवंतास उपाये साध्य होतसे. आता मी म्हटलं तसं या श्लोकामध्ये अजून एक पैलू सांगितलाय. योगाच्या प्राप्तीसाठी संयमाचा काय रोल आहे योग प्राप्तीमध्ये, तो या श्लोकामध्ये सांगितलाय. आधीच्या श्लोकामध्ये अभ्यास आणि वैराग्य हे दोन सांगितले, त्याच्या जोडीला हा तिसरा गुण पण आवश्यक आहे. आणि तो महत्वाचा असल्यामुळे तो पहिल्या ओळीमध्ये व्यतिरेकानी आणि दुसऱ्या ओळीमध्ये अन्वयानी सांगितलेला आहे. आपण सुरुवातीला फक्त आधी एकदा मराठी अर्थ वाचून घेऊ आणि त्याच्या तो लक्षात ठेवून यावरचं विवरण ऐका. ज्यांनी संयम करून अंतःकरण ताब्यात आणलेलं नाही त्या साधक व्यक्तीला योग प्राप्त होणं कठीण, पण ज्यांनी आत्मसंयमन करून अंतःकरण ताब्यात आणलेलं आहे अशा साधक व्यक्तीला, साधनेद्वारे प्रयत्न करणाऱ्याला हा योग प्राप्त करून घेणे शक्य आहे, असं माझं मत आहे. असं माझं मत आहे हे भगवंत म्हणतायत, म्हणजे हेच खरं आहे, हेच एकमेव सत्य आहे, असं आपण त्याचा अर्थ घ्यायचा. तर पहिली जी ओळ आहे ती व्यतिरेक पद्धतीने सांगितली. नकारात्मक पद्धतीने काय सांगितलंय की जो संयम पाळत नाही त्या व्यक्तीला योग जमणार नाही. आणि अन्वय पद्धतीने काय सांगितलंय, पश्चात माझ्याने अंतःकरण पूर्ण ताब्यात आणलेलं आहे, वेगवेगळे उपाय करून. त्याच्यासाठी कुठले शब्द वापरलेत, उपायतः आणि यतता, म्हणजे प्रयत्नपूर्वक त्याला हे त्यांनी जमवलेलं आहे. प्रयत्नपूर्वक आणि वेगवेगळे क्लुप्त्या करून, वेगवेगळे उपाय वापरून ज्यांनी स्वतःचं अंतःकरण ताब्यात आणलेलं आहे अशाला योग शक्य आहे. इथपर्यंत मला वाटतं आपण थोडंसं आपण पुढचं बघायला, म्हणजे पहिली जी ओळ आहे असंयतात्मना योगो, त्याच्याविषयी आपण थोडं विवेचन बघायला सुरुवात केली होती. की हे उघडच आहे की ज्याचं मन हे योग्य प्रकारे आणि प्रयत्नपूर्वक नियंत्रणाखाली आणलं गेलं नसेल तर त्याला सूक्ष्म अशा आत्मस्वरूपावर चित्ताची एकाग्रता करणं कसं जमेल, अर्थातच जमणार नाही. त्यामुळे ध्यानयोगाचा अभ्यास मुख्यतः दोन प्रक्रियांच्या आधारे चालणार किंवा तो होतो. एक म्हणजे मनाच्या वृत्तींचं संयमन करणं, आणि दुसरं म्हणजे स्वच्या जाणीवेवर अवधान केंद्रित करणं. आणि हा जो संयम आपण जो म्हणतोय तो काही फक्त ध्यानकाळीच लागतो का हो, व्यवहारकाळी लागत नाही का? व्यवहारकाळी सुद्धा तो तितकाच आवश्यक गुण आहे, जो प्रत्येकाच्या अंगात असावाच लागतो. पण त्याचा आधार घेऊनच यश मिळतं. कितीतरी अशी ऐहिक यशाची उदाहरणं आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये जी लोक अत्यंत आघाडीवर असतात आणि मोठं दैदिप्यमान असं यश मिळवतात, त्यांनी पुष्कळ गोष्टींच्या बाबतीत आपल्या मनावर संयम केलेला असतो, तेव्हाच ते तिथे पोचतात. आपण म्हणतो ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पण गंमत अशी आहे याच्यामध्ये की जेव्हा ते ती गोष्ट मिळवतात तेव्हा त्या ज्या गोष्टी त्यांनी गमावलेल्या असतात त्याच्याबद्दल त्यांना कणाचंही दुःख होत नाही. ही त्याच्यातली गंमत आहे. म्हणजे मी पुढत असेल, हा मग मला हेच करावं लागलं वगैरे, मग ते काही नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही ते सोडलंच नाही. ते सोडल्यानंतर बरं झालं मी ते सोडलं म्हणून मी आज इथे पोचलो, अशी भावना त्या यशस्वी लोकांच्या मनामध्ये असते. त्यामुळे संयम हा व्यवहार काळात सुद्धा लागतो. काही तुम्हाला उज्ज्वल्य आणि काहीतरी उच्च ध्येय गाठायचं असेल तर. आणि इथे ध्यानकाळी आपलं उच्च ध्येय म्हणजे आत्मस्थिती प्राप्त करणं आहे. त्यामुळे ध्यानकाळी मनसंयमनाचा मुख्य मार्ग काय आहे, योग प्रक्रियेवर
आणि त्यातही मुख्यतः स्वच्या जाणीवेवर चित्त केंद्रित करणं, म्हणजे त्याचा प्रयत्न करत राहणं, हे मनसंयमनाचा मुख्य मार्ग आहे. मग ध्यानकाळ सोडून इतर वेळेला, ध्यानकाळात हे जमावं म्हणून, बरं का, ध्यानकाळामध्ये हे जमावं म्हणून आपण इतर वेळेला कसं वागतो हेही महत्वाचं असतं. हा मुद्दा पण बरेच वेळेला येऊन गेलेला आहे. मग इतर वेळेला आपल्या मनाला चांगल्या, म्हणजे योगमार्गाला पूरक अशा वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मग त्याच्यामध्ये भक्तीचा आधार घेणं असेल, पूजा अर्चा असेल, अभंग गायन असेल, काही संतांची चरित्र वाचून त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घेणं असेल, किंवा संतांनी निर्माण केलेलं वाङ्मय वाचून त्याचा अभ्यास करणं असेल, एकूणात विविध प्रकारचं श्रवण, त्याच्यावर मनन, चिंतन, अशी ही जी सगळी साधनं आहेत त्याचा अवलंब केल्यामुळे आपलं आंतरिक वातावरण हे सुधारतं. आणि मग हळूहळू त्या वातावरणामध्ये मन हळूहळू या सगळ्या गोष्टींमध्ये, आध्यात्मिक विषयांमध्ये रस घ्यायला लागतं, रमायला लागतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तर हळूहळू ध्यान काळामध्ये आणि ध्यान काळाव्यतिरिक्त सुद्धा मन हे स्वच्या जाणीवेमध्ये किंवा आत्मभावामध्ये किंवा ईश्वर भावामध्ये टिकायला लागतं. म्हणजे फक्त ध्यानातला बसलं की मी असा, आणि ध्यानाला असलं की परत बॅक टू स्क्वेअर वन, असं नकोय. तर मग आपली खूप अशी काय त्याला म्हणतात, दुभंगलेली पर्सनॅलिटी होईल. तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एकात्मता यायला हवी असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, की ध्यानामध्ये मी जर शांत बसतोय तर मी व्यवहारात सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करीन. कारण ध्यानामध्ये आपण काय करतो, जेव्हा वृत्तींच्या वरती नियंत्रण करतो, म्हणजे काय करतो, त्या वृत्तींकडे तटस्थपणे बघतो, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. आणि मग जेव्हा आपण इन्व्हॉल्व्ह होणं थांबवतो तेव्हा त्या वृत्ती आपोआप शांत होतात. तसंच इथे पण करायचंय, व्यवहारात सुद्धा, म्हणजे ध्याना व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही शांत राहून तटस्थपणे मी आत्मा आहे या भूमिकेतून इतर गोष्टींकडे बघणार. ऑफकोर्स सुरुवातीला हा प्रयत्न हा कृत्रिमच असेल, पण तरीही त्याच्यातनं काहीतरी नक्कीच सकारात्मक रिझल्ट मिळेल, ह्याच्याबद्दल शंकाच नाही. की मी माझ्या देहभूमिकेतून जर वावरले तर मी जशा प्रतिक्रिया देईन तशा प्रतिक्रिया मी आत्मभावातून वावरताना देऊच शकत नाही, आणि त्यामुळे पुष्कळ फायदा होतो. आणि मग हे सगळं सांगण्याचा म्हणजे उद्देश काय आहे, की अभ्यास म्हणजे फक्त योग प्रक्रिया नाही, की अभ्यास म्हणजे फक्त मनसंयमन नाही. योग प्रक्रिया आणि मनसंयमन ह्यांचा जो परस्पर संबंध आहे, त्या दोन्हींच्या एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे मग आपलं हळूहळू बाह्य आकर्षणांकडे मन खेचलं जाणं किंवा बाह्य गोष्टींचा आपल्या मनावर चटकन परिणाम होणं, आणि नकारात्मक प्रतिक्रिया आपल्या झटकन जास्त जातात, त्या सगळ्या जाऊ नयेत त्याच्यासाठी हे सगळं कमी होणं, नकारात्मक प्रवृत्ती कमी होणं, बाह्य आकर्षणांकडे खेचणाऱ्या मनाच्या वृत्तींचा जोर जोर कमी होणं आणि संख्याही कमी होणं. आपल्याला 5व्या अध्यायात एक श्लोक होता बघा, शक्नोती हैव यस सोडून प्राक्षरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त ससुखी नरहा. म्हणजे तुम्हाला जर कामक्रोधांचे जे आवेग येतात ते जर सहन करणं जमलं, शरीर धारण करत म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात, त्याचा अर्थ असा घ्यायचा की रोजच्या जीवनामध्ये सतत आपल्या मनामध्ये कामना, अपेक्षा सारखं चालूच असतं. हिनी हे करायला पाहिजे पाहिजे होतं पण तिने केलंच नाही, मला फोनच केला नाही, माझी परमिशनच घेतली नाही, वगैरे वगैरे. जे काय बारके बारके बारके, कधी फार काही बिघडलेलं नसतं पण कुठेतरी आपल्या अहंकाराला एक एक सूक्ष्म धक्का पोचलेला असतो की मी अशी आहे आणि मला हे विचारलं नाही, वगैरे वगैरे. तर ते आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतं. भावात राहण्याचा, मारून मुटकून का होईना किंवा सजगतेने म्हणून, मारून मुटकून ह्या थोडंसं एक नकारात्मक भाव आहे, तसा नको. आपल्याला गोष्टी सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय लावायची, की मी ही गोष्ट अदरवाईज कशी घेईन आणि मी आत्मभावातून कशी घेईन. हे जे आहे ना, हे व्यतिरेक वैराग्य, बरं का. व्यतिरेक वैराग्याचा हाच प्रयत्न आहे, की मी असं असं करताना असे वागले तर हा हा उपयोग होईल, हे मनात धरून मला वाटत नसताना सुद्धा मी तसं वागण्याचा प्रयत्न करणं, कारण त्याचा अंतिम रिझल्ट चांगला आहे हे मला माहितीये. हे जर मी कन्व्हिन्स्ड असेल तर मी त्या यतमान वैराग्याची पायरी ओलांडून पुढे वशिकारापर्यंत लवकर जाईल.
तर त्यामुळे आपण कशाबद्दल बोलत होतो? संयमाच्या गरजेबद्दल बोलत होतो. तर व्यवहार काळामध्ये आणि ध्यान काळामध्ये सुद्धा संयमाची गरज का असते? तर जोपर्यंत ज्ञानेंद्रिय योग्य प्रकारे नियंत्रित केली जात नाहीत, तोपर्यंत मनातले विक्षेप शांत होऊ शकत नाहीत. मन सतत विक्षेपित अवस्थेत राहतं आणि अशा विक्षेपित मनाच्या सहाय्याने तुम्ही जर श्रवण मनन निधिध्यासनी साधना केली तर त्याचा काय उपयोग? कारण ते उपकरणच चांगलं नाहीये. मनाच्या सहाय्याने तुम्ही ह्या साधना करणार आणि ते मन कसं आहे तर ते विक्षेपित आहे. तर मग अशा साधनेनी बुद्धीवरलं आवरण आपलं दूर होणार नाही. आवरण कसलं? अज्ञानाचं. अज्ञान कशाचं? आत्म्याचं. आत्म्याविषयक आपली सतत वृत्ती जागृत राहावी यासाठी मी आत्मा आहे हे मी सारखी विसरते आहे. ते आवरण माझ्या बुद्धीवरचं काढायचं आहे. म्हणून हा संयम आपण पाळतो. कारण आपल्याला मन शांत करायचंय. तर हे जे विक्षेप असतात ते रजोगुणामुळे होतात निर्माण आणि आवरण म्हणजे अज्ञान जे असतं ते तमोगुणामुळे निर्माण होतं. त्यामुळे या दोन्हीही रजोगुणावर आणि तमोगुणावर जर आपल्याला पूर्णपणे नियंत्रण करायचं असेल किंवा त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत संयमित करायचं असेल ते त्याशिवाय सत्वगुण वाढणार नाही. तेव्हा संयमाने सत्वगुण वाढवायचा आहे आणि सत्वगुण जोपर्यंत पुरेसा वाढत नाही तोपर्यंत ध्यानयोग आणि आत्मस्थिती ही साधणं शक्य नाही. म्हणून पहिली ओळ सांगते, असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः. ज्याने संयमच साधला नाही अशाला योग हा कसा प्राप्त होईल? आता पुढची ओळ, वश्यात मना तू यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्यानी अंतःकरण वश केलेलं आहे म्हणजे मनाचं नियंत्रण करण्याचं तंत्र त्याला चांगलं साधलंय, त्याला योग्य उपायांनी म्हणजे मनोवृत्ती ताब्यात ठेवून आणि अभ्यास प्रक्रिया म्हणजे योग प्रक्रिया करून म्हणजे मनसंयमन आणि योग प्रक्रियेचा अभ्यास हे दोन उपाय आपल्याला कळलेत ना आतापर्यंत. त्या उपायांची मदत घेऊन योगाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेणं शक्य आहे. आता अंतःकरण वश करणं म्हणजेच मनाचं संयमन करणं आणि त्याच्यासाठी आपण पूरक उपाय कुठले आहेत ते बघितले. अभंग गायन, पूजा अर्चा किंवा श्रवण मनन निधिध्यासन, थोडक्यामध्ये ग्रंथांचा अभ्यास, पुन्हा पुन्हा त्याच विचारात राहणं. खरं तर आणि ह्या सगळ्या प्रयत्नांनी काय होतं तर मनात उठणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावना, कामना, विचार अशा विविध वृत्ती त्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आपल्याला मदत होते. मी जेव्हा जेव्हा गीतेच्या अभ्यासाला बसते त्या प्रत्येक अभ्यासातून काहीतरी माझा दोष माझ्या लक्षात येतो की गेल्या 2 दिवसात 4 दिवसात कुठली तरी घटना घडलेली असते, त्याला कुठलीतरी चुकीची प्रतिक्रिया तरी गेलेली असते किंवा मनात तरी उमटलेली असते. जर बाहेर गेलेली नसली तर असंही होतं. आपण आता सावध असतो त्यामुळे प्रतिक्रिया बाहेर जात नाहीत पण त्या मनात उमटणं सुद्धा चुकीचंच आहे कारण त्याचा आपल्या मनातली शांती खराब करायला त्यांचा उपद्रव निर्माण होतो. प्रत्येक अभ्यासातून म्हणजे आता जसं 2ऱ्या, 3रा, 4था, 5वा, 6व्या पर्यंत पोहोचलोय तर प्रत्येक ह्याच्यातनं असं एक काहीतरी हे चुकलं, हे टाळायला पाहिजे होतं असा एक बोध होत राहतो. आता हळूहळू त्या अभ्यासाने ती मनाला सवय लागली त्यामुळे पुढच्या वेळेला ती प्रतिक्रिया जर एक्स असेल तर x/2 तरी होईल किंवा x/4 तरी होईल. एवढी तरी कंट्रोल करण्याची एकतर इच्छा निर्माण होते. इच्छा असली की मार्ग सापडतो असं म्हणतात की नाही, तसं येते. म्हणजे गीतेचा अभ्यास का करायचा? आपल्याला कुठल्या परीक्षा द्यायच्या नाहीये किंवा कुठले प्रवचन करायला जायचं नाहीये पण आपल्याला आपल्याच चुका शोधून ते सुधारण्यासाठी हा गीतेचा अभ्यास करायचा. तर योग साधण्याच्या उद्दिष्टाच्या आड येतील अशा नको त्या गोष्टींच्या वृत्ती मनामध्ये उठणारच नाही आणि ध्यानकाली मुख्य प्रक्रिया जेव्हा आपण योग प्रक्रिया करतो तेव्हा एकही वृत्ती मनामध्ये उठणार नाही. ही क्षमता विकसित करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मनावर ताबा मिळवणं किंवा मन वश करणं. असं ज्याला जमलं असेल त्याला मग वश्यात्मा असं म्हणू शकतो आपण. आणि असा सतत प्रयत्न करायला लागतो. सतत प्रयत्न करणाऱ्याला इथे काय म्हटलंय? यतत. असा सतत प्रयत्न करणाऱ्याकडून याच्यासाठी यतता हा शब्द आलेला आहे बघा.
ह्या श्लोकामध्ये. वश्यात्मना तू यतता म्हणजे प्रयत्न करणाऱ्याकडून. तर यतताविषयी शंकराचार्य काय म्हणतात? यतता म्हणजे भूयोपी प्रयत्न कुर्वता म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारा. आता मन नियंत्रणाखाली आणणं हे तर प्रयत्नपूर्वकच करावं लागतं, हे खरंच. पण तेवढंच करून भागेल का? म्हणजे फक्त मनाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केला, एवढाच प्रयत्न पुरेसा आहे का? तर आपली मुख्य गोष्ट ध्यानयोगाच्या अभ्यासामध्ये आहे आत्मस्थिती. आणि ती योगाद्वारे आपल्याला प्राप्त करायची आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतो आणि तोही योग्य प्रक्रियेद्वारा. त्यालाच या श्लोकात म्हटलेलं आहे उपायतः. वश्यात मनातु यतता शक्य अवाप्तुम उपायतः. तर उपायतः काय प्रकरण आहे? उपाय म्हणजे उद्दिष्टाच्या दिशेने नेणारी प्रक्रिया करणं. योगवाङ्मयामध्ये खूप चमत्कारिक किंवा अशा अद्भुतरम्य गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, की अतिरंजित आणि अतिशयोक्तीपूर्ण कथा, की इतके तास बसून राहिले आणि मग एकदम हवेत तरंगायला लागले किंवा जमिनीवरनं वर उचलले गेले वगैरे वगैरे. पण आपल्याला गीतेने सगळ्यात सोपं आणि साधं सांगितलंय. प्रक्रिया कुठली सांगितलीये गीतेमध्ये? आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मन आत्म्याशी जोडून ठेवून कसलाही विचार करू नका. आपण मागे बघितलं होतं, कसलाही मध्ये म्हणजे पुन्हा आत्म्याचा सुद्धा विचार करायचा नाहीये. आपण म्हणतो ना की तुम्ही तर पुढे गेलाय तर आता परत मागे वळून बघू नका. सुटलंय ते तुमचं. तर तुम्ही एकरूपतेकडे जाल. जोपर्यंत तुम्ही आत्म्याकडे बघत बसाल किंवा आत्म्याचा विचार करत बसाल, तोपर्यंत आत्मा विषय म्हणून तुमच्यापासून बाजूला राहणार आहे. आणि आत्मस्थितीमध्ये तुम्हाला आत्म्यामध्ये मिसळून जायचंय. म्हणून आत्म्याचा सुद्धा विचार करायचा नाही. न किंचिदपि चिंतयेत. तर ही अगदी नेमक्या शब्दांमध्ये सांगितलेली प्रक्रिया आहे. शब्द खूप साधे सोपे सरळ असले तरी अतिशय सूक्ष्म असा योगमार्ग या शब्दांमधून प्रक्रिया त्याच्यामध्ये सांगितली गेलेली आहे. आणि ही प्रक्रिया साध्य व्हावी यासाठी पथ्य पण सांगितलेली आहेत. सामान्य व्यवहार काळी आपण कसं वागावं? तर युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे एकूणच योगपूर्तीसाठी जीवन कसं सुयोग्य असायला हवं तेही सांगितलंय. आणि उपाय म्हणजे काय? तर योग प्रक्रिया प्रत्यक्ष करणं आणि तिला पूरक होईल असा जीवनक्रम, जीवनशैली आपली असायला पाहिजे. ह्याच्यासाठीही प्रयत्न करून ह्या दोन्हीला मिळून इथे श्री भगवान उपाय असं म्हणताय. आणि उद्दिष्टाच्या दिशेने आणि योग्य प्रयत्न केले तरच त्याला उपाय असं म्हणता येतं. याच्यावर स्वामी चिन्मयानंदांनी म्हटलेलं आहे, दुसऱ्या दिवशी गणिताचा पेपर आहे आणि आदल्या दिवशी दिवसभर अभ्यास करतोय, पण कशाचा? भूगोलाचा. तर मग हे उपायतः होईल का? हे फक्त प्रयत्नतः म्हणजे यतता झालं. प्रयत्न खूप केले, पण भलत्याच डायरेक्शननी केले ना, त्याचा काय उपयोग? ते उपायतः नाही झाले, ते फक्त यतता झाले. आणि याच्या उलट दुसरी सिच्युएशन, की उद्दिष्टाचं तसंच त्याच्यासाठी करणाऱ्या प्रयत्नांचं स्वरूप वगैरे सगळं व्यवस्थित नीट समजून घेतलं, पण प्रत्यक्ष प्रक्रिया करायचा प्रयत्नच केला नाही. मग ते काय? ते नुसते उपाय समजून घेणं झालं. यतता हे राहूनच गेलं. त्यामुळे यतताही पाहिजे, उपायतःही पाहिजे. हे दोन्ही एक समयावच्छेदे करून म्हणजे ऍट अ टाइम मी हे एकच केलं आणि ते केलं नाही, अजिबात चालणार नाही. काही उपयोग नाही त्याचा. दोन्ही एकदम केलं पाहिजे. म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे, की योग साध्य होण्यासाठी संयमातून वैराग्याचा विकास ही एक गोष्ट त्याच्यात भर देऊन सांगितलेली आहे. आणि उपायतः मधून आत्मस्थितीच्या ध्येयाचं आणि त्यासाठीच्या प्रक्रियेचं स्वरूप समजूनही घ्यायचंय आणि प्रत्यक्ष प्रयत्न सुद्धा करायचा आहे. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता हा श्लोक साधकांना पटवून देतो किंवा मनावर अगदी ठसवून सांगतो. त्याच्यासाठीच ते अन्वय आणि व्यतिरेक असे दोन्ही वापरलेले आहेत. आणि आणखीन एक गोष्ट हा श्लोक करतो, ती म्हणजे असं असं केलं तर या प्रकारे योग साध्य होईल असं आश्वासन सुद्धा देऊन एक प्रकारचं प्रोत्साहनही योग साधकांना देण्याचं काम हा श्लोक करतो. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया.
421 ते 429. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही. सामान्यतः जे विरक्त नाहीत व जे अभ्यासाचा प्रयत्न करीत नाहीत त्यांना हे मन आवरता येत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. अशा आपण इथे श्लोकामध्ये काय म्हणलंय की जे विरक्त नाहीत आणि अभ्यासाचा प्रयत्न करत नाहीत त्यांना योग दुष्प्राप्ती आहे असं म्हणायच्या ऐवजी इथे ते म्हणतात त्यांना योग कळत नाही. तया ना कळे, एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, तया ना कळे, हे आम्हीही मानतो. त्यांनी थोडं सौम्य केलंय. अगदीच मिळणार नाही म्हणजे प्राप्तच होणार नाही याच्याऐवजी त्यांना कळतच नाही असं म्हणणंय. परी यमनियमांची या वाटा न वचिजे, कही वैराग्याची से न करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे, बुडी देवनी. परंतु जर यमनियमांच्या वाटेनी आपण कधीच गेलो नाही, वैराग्याची कधी आठवणही केली नाही, नुसते विषय समुद्रात बुडी देऊनच राहिलो, तर काय होईल? यया जालिया मानसा कही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही, कैसेनी सांगे. आणि या मनाला कधीही नियमनाची कैची घातली नाही, तर मग हे मन का म्हणून निश्चय होईल? इथे कांबी नावाचा एक शब्द आहे आणि युक्तीची कांबी म्हणजे योग प्रक्रियेची कांबी. तर ही कांबी काय प्रकरण आहे ते माधवानंदांनी एक्सप्लेन केलंय की विषयासक्त झालेल्या मनरूपी नावेला युक्ती म्हणजे योग प्रक्रियेची कांबी जर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ते मन काय आणि कसं स्थिर होणार. तर किनाऱ्याजवळ जेव्हा नाव आलेली असते तेव्हा ती पाण्याच्या लाटांनी हलत असते. इथं पाणी फार खोल नसतं पण उतरता येत नाही. उतरला तर तुम्ही एकदम खाली जा. म्हणून नावेतला जो नावाडी असतो तो एक लांब काठी घेतो आणि तो ती पाण्यामध्ये खाली म्हणजे जोपर्यंत तळ लागत नाही तोपर्यंत तो खाली घालतो, पाण्यामध्ये बुडवतो आणि तळ लागला की तिथे ती घट्ट रोवून धरतो. त्या काठीला कांबी असं म्हणतात. आणि ती रोवून घट्ट धरून तिच्या योगे तिच्या त्या कांबीच्या सहाय्याने मग नाव स्थिर होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ती जी नाव स्थिर करण्याकरता ही कांबी वापरलेली आहे तशी इथे आपली योग प्रक्रियेची कांबी मनरूपी नावेला स्थिर करण्याकरता वापरावी लागते असं ते सांगतात. म्हणून मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. आता हा छान संवाद आहे. ह्याच्यात ना संवादाची गंमत घ्यायची या ओव्यांमध्ये. कारण या संवादाची गंमत आपल्याला एवढी गीतेमध्ये दिसत नाही. म्हणून ज्या योगे मनाचे नियमन घडेल अशा साधनाला आधी आरंभ कर आणि मग पाहू हे मन कसे तुझ्या आहारी येत नाही ते. आपण या 2-3 ओव्या वाचून घेऊ, तो संवाद आपल्याला पूर्णपणे कळेल. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके, तरी आपण पया अभ्यासू न ठाके, हेची म्हण. अरे जर मन आहारी येणारच नाही असे तू म्हणशील तर योग साधन हे काय सर्व खोटेच आहे? ते खोटे नाही. म्हणून मला अभ्यास साधत नाही इतकंच फार तर तू म्हणावंस. म्हणजे मला जमत नाही म्हणजे ते सगळं बेकारच आहे आणि युजलेस आहे असं म्हणण्यासारखं आहे. कित्येकांना जमलंय त्यांचं काय? थोर योगी होऊन गेले, त्यांनी मनावरती नियंत्रण करूनच ते पुढे योगी झाले ना. आणि तुला जमत नाही मग तुला जमत नाही एवढंच म्हण, त्याला नको नाव ठेवूस की मन असंच आहे तसंच आहे, मन अमुक तमुक. तुला जमत नाहीये तर त्याचं काय करायचं तो वेगळा विचार आहे, याला नाव ठेवू नकोस. आणि मग पुढे एक छान सांगतात, अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ, आपुन हे. अरे योगाचे सामर्थ्य आलं तर या मनाच्या चंचलपणाची काय कथा आहे? त्या सामर्थ्याने महत्त्वादी सर्वच मुठीत येत नाही का? म्हणजे मनाचा चंचलपणा आणि मनाचं सामर्थ्य तू जे काही घाबरवतोयस स्वतःला आणि मला, त्याच्यापेक्षा योगाचं सामर्थ्य खूप जास्त आहे. त्यामुळे तू योगाच्या सामर्थ्यात
जर आधार घेतलास, म्हणजे ही युक्तीची कांबी, तर तुला त्याच्या पुढे मनाचं सामर्थ्य काहीच नाही असं तुला जाणवेल. म्हणून तू योग कर. येन केन प्रकारेण तू योग कर, हे त्याला सांगणं चालू आहे. म्हणजे मनाच्या चंचलत्वामुळे एकाग्रता साधता येत नाही असं, अशी काही तक्रार जे काही साधक करत असतील तर सगळ्यांनाच अर्जुनाच्या निमित्ताने एक चपटी मारलेली आहे भगवंतांनी, की तुम्ही उगाच तुम्हाला जमत नाही म्हणून त्याला नावं ठेवू नका. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो देवो बोलती ते न चुके, साचची योग बळेसी न तुके मनोबळ. आता अर्जुन, त्याला पटलं. तेव्हा अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही बोलता ते योग्य आहे. खरोखरच योग सामर्थ्यापुढे या मनाच्या बळाची मात्रा चालणार नाही. तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणो, म्हणोनी मनाते जी म्हणो अनावर. पण हा योग कसा साधावा याची आम्हास इतके दिवस वार्ताही नव्हती, म्हणून तर आम्ही या अनावर मनाचे अंकित होऊन राहिलो आहोत. हा आता आघवे या जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहला आजी. या साऱ्या जन्मात श्रीकृष्णा, आज तुमच्या कृपेनेच आम्हाला या योगाचं ज्ञान झालेलं आहे. हे तो आता मान्य करतोय की हे म्हणजे माझं जे होतं ते बरोबर नाहीये, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, आणि तुमच्यामुळे आज मला योग कसा करायचा आणि योगाचं सामर्थ्य काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे कळालं. आणि अर्जुनाने याचे सगळे प्रश्न विचारतोय अर्जुन, त्यामुळे ते त्याच्या निमित्ताने आपल्यालाही ज्ञान मिळतंय. त्यामुळे अर्जुनाचे आपल्यावर फारच मोठे उपकार आहेत. ठीक आहे, आता इथे आपला हा 36वा श्लोक संपतो. आणि या श्लोकाबरोबर आपला हा जो 5वा मला वाटतं विषय विभाग होता, साम्य योग सांगणारा किंवा समत्व योग सांगणारा, तोही तिथे संपतो. आणि आता पुढच्या श्लोकापासून नवीन विषय विभाग सुरू होतो. 37 ते 47 मध्ये श्री भगवंतांचं आश्वासन आणि योगाला भक्तीचा संस्पर्श, असे दोन महत्वाचे विषय त्याच्यामध्ये येतात. 36व्या श्लोकाबरोबर समत्व योग हा विषय जो संपला तो कुठे सुरू झाला होता आठवतोय? 29व्या श्लोकामध्ये. मग थोडासा मी त्याचा श्लोक वाईज पटपट एकेका वाक्यामध्ये आढावा घेणार आहे आणि आपण आजचा विषय सुरू करणार आहोत. तर 29 ते 32 मध्ये आपल्याला समत्व योगावर विवरण आपण बघितलं. त्यात सुद्धा आपण बघितलं होतं की 29, 30, 31 ह्याच्यामध्ये तत्त्वम असी ह्या महावाक्याशी संबंधित विवरण आहे. ते कसं? तर 29व्या श्लोकामध्ये त्वम पदप्रधान साधना सांगितलेली आहे. तत्त्वम असी म्हणजे तत् म्हणजे ते, म्हणजे परमात्म तत्व. त्वम म्हणजे जीव. जीवो ब्रह्मैव नापरहा हा वेदांताचा सिद्धांत आहे. तो जीवो ब्रह्मैव नापरहा म्हणजे जीव हा ब्रह्मच आहे, दुसरं काहीही नाही. हे सांगणारी जी वाक्य असतात वेदांमधली त्याला महावाक्य म्हणतात. त्याच्यातलं एक वाक्य तत्त्वम असी, ते परमात्म तत्व तूच आहेस. त्यातला तू हा जो भाग आहे म्हणजे जीवाला उद्देशून जी सांगितलेला आहे, जीव भूमिकेतून साधना जी आहे ती 29व्या श्लोकात सांगितलेली आहे. 29वा श्लोक जस्ट बघूयात. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली, योगाने जोडीला देखे हेची सर्वत्र दर्शन. म्हणजे आत्म्याला सर्वत्र आणि सर्व काही आत्म्यामध्ये, इथे आत्मा शब्द येतो तो जीवाकडे लावून घ्यायचा. आणि 30वा जो श्लोक आहे, यो माम सर्वत्र सर्वंच मयी पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यति. मज सर्वात जो पाहे माझ्यात सर्वही, त्याचा मी आणि तो माझा एकमेकांचा अक्षय. इथे तत्पद प्रधान साधन परमात्म्याला सर्वत्र बघणे आणि ही परमात्म्यात पाहणे अशी साधन आहे. आणि 31व्या मध्ये असी पदप्रधान साधना आहे. एकत्व सांगितलंय. आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्व पाहण्याची साधना ही 31व्यात सांगितली आहे. सर्वभूत स्थितम योमाम भजत एकत्व मा स्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. स्थिर होऊनी एकत्वी
सर्वभूती भजे मज, राहो कसाही तो योगी, माझ्या मध्येची राहतो. आणि मग 32 मध्ये सर्व विश्वाला आत्मौपम्येनं म्हणजे स्वतःप्रमाणेच पाहणे, म्हणजे सगळ्या विश्वाची दुःख आहेत ती माझीच दुःख असल्यावर त्यांचं निवारण करायला मी कसा झटीन, तसं झटणे. आणि सर्व विश्वाला ज्याच्यात सुख होतं ते मला कसं देता येईल ह्याच्यासाठी झटणे. म्हणजे त्यांचं सुखदुःख हे माझ्या सुखदुःखापेक्षा वेगळं नाहीच, असा एकत्व भाव स्थिर झाल्यानंतरच ही आत्मौपम्य दृष्टी येऊ शकते. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र सम पाहतो, जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला. मग 29 ते 32 मध्ये हा साम्य योग आणि त्याची पूर्ण फलश्रुती सांगून झाली. आता 33 आणि 34 मध्ये अर्जुनाची शंका होती की मनाचे सगळे दुर्गुणाचा पाढा त्यांनी वाचला आणि मग त्यामुळे साम्ययोग कठीण आहे, तो काही जमणार नाही. मग 35 आणि 36 मध्ये श्रीकृष्णाने त्याला उत्तर दिली की अभ्यास आणि वैराग्य अशक्य नाही, अवघड आहे, पण जमवायचा असेल तर 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या: अभ्यास, वैराग्य आणि संयम. मनाचं संयमित असणं हे साम्ययोग साधण्यासाठीचे उपाय. असा हा समत्व योगाचा पहिला 5वा विषय विभाग आपण आज संपवला. आणि आता पुढचा जो आहे तो 37 ते 47, त्याची थोडीशी रूपरेषा सांगू आणि मग 37वा श्लोक वाचूया. 37 ते 39 मध्ये परत विचारतो. ती शंका 37 ते 39 मध्ये आहे. त्याच्यानंतर 40 ते 45 मध्ये त्या शंकेचं निराकरण केलेलं आहे. आणि 46व्या श्लोकामध्ये योग्याची महती सांगून अर्जुना तू योगी हो असं सांगतात त्याला प्रत्यक्ष. असं तू अमुक अमुक कर, अमुक अमुक हो असं खूप कमी वेळाला सांगितलंय. पण या 700 श्लोकांपैकी जे काही अगदी थोडे श्लोक आहेत त्याच्यामधला हा एक श्लोक आहे की त्याच्यामध्ये अर्जुना तू असा हो, आपली अपेक्षा व्यक्त करतायत अर्जुनाकडून, म्हणून तो श्लोक एक निराळा आहे. आणि 47व्या श्लोकामध्ये योगाला भक्तीची जोड जो देतो तो योगी हा सगळ्यात श्रेष्ठ योगी. युक्ततम योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. इथे थोडं योगाबरोबर भक्तीचीही जोड त्याला दिलीये. आणि 7 ते 12 मध्ये जो पुन्हा भक्तियोग भक्तीच्या अंगाने विवरण येणार आहे त्याचं एक बीज जाता जाता या शेवटच्या याला टाकलेलं आहे. त्यामुळे तो बरोबर एक सलगता येते. तुम्ही नेहमी आता ऑब्झर्व करत असाल तर बघा, पुढच्या अध्यायाचा जो विषय असतो त्याच्याविषयी थोडीशी सुरुवात करून देतात शेवटच्या काही श्लोकांमध्ये. त्यामुळे त्या पूर्ण गीतेला अशी एकसंधता आलेली आहे, असं तुटकपणा नाहीये, छान जुळवलेलं आहे. बसतं का फ्लो मध्ये ती गीता राहते. आणि त्यामुळे आपल्याला शिकायलाही तो फ्लो समजून घेतला की मजा येते. आता आपण 37 ते 39 ही अर्जुनाची शंका आहे, म्हणून आपण फक्त गीता आणि गीताई असे 37, 38, 39 आधी वाचूया. म्हणजे थोडी प्रस्तावना करील, मग 37वा श्लोक आणि त्याचा अन्वय अर्थ असा आपण सेपरेटली बघत जाऊ. 37, 38, 39. तो 37 श्लोक वाच, मग मी गीताई वाचते, मग परत 38 वाच, असं करू. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातून निचळू निजो, मुकला योग सिद्धी स जाय कोण्या गती सतो. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. कायतो उभयभ्रष्ट ब्रह्ममार्गी बुलूनिया, नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यसंशयस्यास्य छेत्ता नैयुपपद्यते. माझा संशय हा कृष्णा तुझी फेडी मुळातुनी, फेडील साधुजा कोणी न दिसेची तुझ्या विण.
तर थोडी इथे प्रस्तावना बघू की अर्जुनानी आता जे म्हटलं होतं की मनाच्या चंचलत्वामुळे योगाची समत्व स्थिती सम्ययोग काही जमणार नाही वगैरे असंभवनीय आहे. तर ह्या शंकेच्या निमित्ताने आपलं हे लक्षात येतं की ते विधान त्यांनी आता मागे घेतलेलं आहे. नंतर अभ्यास आणि वैराग्य आणि मनसंयम ह्याचं जे काही महात्म्य कृष्णाने पटवून दिलेलं आहे आणि प्रोत्साहन दिले की असं असं केलं म्हणजे संयम साधला तर हे जमेल, तर ते सुद्धा प्रतिपादन अर्जुनाला पूर्णपणे मान्य झालेलं आहे. पण ते सगळं ऐकल्यानंतर अर्जुन हा विचारी आहे. तो एकदम असा हा समजलं समजलं म्हणून नाचायला नाही लागत. तो थोडा विचार करतो की हा आता हे मला कन्सेप्च्युअली कळलं, पण आता मला हे आचरणात आणायचं असेल तर तो स्वतःचं जरा परीक्षण करतो. आपली आंतरिक स्थिती निहाळून बघतो आणि त्याला असं लक्षात येतं त्यात थोडेसे फ्लॉज म्हणजे स्वतःच्या साईडनी फ्लॉज म्हणतोय तो. योग प्रक्रियेच्या किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टीने नाही, की हे अशक्य नसलं तरी खूप अवघड तर नक्कीच आहे. आता हा योग मला आत्ता कळला. आता याच्यापुढे मी ह्याचा अवलंब सुरू केला, तर ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये ही उच्च योग स्थिती पूर्णपणे मला कधी जमेल? हे मला काही सांगता येत नाही. तर आणि समजा त्याच्या आत माझं मरणच आलं तर? म्हणजे माझे प्रयत्न अर्धवट स्थितीत असतानाच जर मला मरण आलं, तर मग माझी काय गती होईल? आणि अशा सगळ्याच योगसाधकांची काय गती होईल? तो सगळ्यांनाच रिप्रेझेंट करतोय. की जर जीवन संपण्याच्या वेळी योगज्ञान स्थिती पूर्ण साधली गेली नसेल, तर पुढे मृत्यूनंतर योगसाधकाची गती काय होईल? असं अर्जुनाच्या मनात आल्यामुळे त्यांनी ते आपल्या प्रिय मित्राला सहजपणे, सरळपणे, एक तर तो रुजू आहे, म्हणजे सरळ मनाचा आहे. एकतर ह्या त्याच्या विचारणेमधून हे कळतं की तो त्याचा मनाचा सरळपणा कसा आहे. दुसरी गोष्ट ही कळते की श्रीकृष्ण सर्वज्ञ आहे आणि तो त्याचं निःसंशयपणे उत्तर देईल असा श्रीकृष्णावरचा प्रगाढ विश्वासही त्याच्यातून दिसतो. त्याच्याच बरोबर त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा, कर्तृत्वाचा, मोठेपणाचा अजिबात अहंकार नाही. त्यामुळे अमुक-अमुक गोष्ट मला जमेल का नाही असं म्हणण्यात त्यांनी मागे-पुढे बघितलं नाही. त्याची अक्षमता तो म्हणजे स्पष्टपणे मांडतोय. त्याच्यात त्यांनी कुठे मागे-पुढे की आपलं लपवता आलं तर बघू इतरांच्या नावाने असं, की हे कसं जमणार? तो स्वच्छपणे प्रकट करतो. त्यामुळे त्याचं अमानित्व, अदंभित्व आणि वास्तव धरून चालण्याची एक प्रवृत्ती. म्हणजे तो असा कल्पनेच्या साम्राज्यात उडत नाही. की खरोखरच प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? किंवा प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय येतील हे करायला गेलो तर? ह्याच्याही दृष्टीने तो विचार करतोय. असं आपल्या लक्षात येतं ह्या भूमिकेतून. ह्या त्याच्या म्हणजे विचारण्यामधून. आता आपण श्लोक 37 वाचूयात. परत एकदा. आणि आता गीताईतला श्लोक न वाचता मी भावार्थ गीतेतला श्लोक वाचणार आहे आणि मग विवरण करणार आहे. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति. हं. प्रथम आपण त्याचा हे करूयात. अन्वय अर्थ, पदच्छेद आणि मग भावार्थ गीतेतला श्लोक वाचते. अयतिः श्रद्धया उपेतः योगात चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे श्रीकृष्णा, श्रद्धया उपेतः अयतिः. जो योग साधनेवर श्रद्धा ठेवणारा आहे, पण प्रयत्न ढिला पडलेला आहे. योगात चलित मानसः, त्याचे चित्त योगापासून विचलित झाले आहे. अशा योग साधकाला योग संसिद्धीम अप्राप्य, योगसिद्धी म्हणजे योगाची परिपूर्णता प्राप्त झाली नाही, तर कां गतिं गच्छति, तर तो पुढे कोणत्या गतीला जातो? मज सांगावे तन मन जीवे अनन्य भावे झटला, परिप्रयत्नी न्यून राहुनी योगच्युत जो झाला. श्री जनार्दना तो पावेना तरी योग सिद्धी ते, अनन्य गतिका तया साधका गती कोणती मिळते. भावार्थ गीतेमध्ये भावानुवाद करताना स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरीतला आशय सुद्धा लक्षात घेतलाय. आणि आपण जी गीताई वाचतो ती थेट गीतेचा भावानुवाद आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे भाव एक्सप्लेन करण्यात आलेले आहेत त्याचा एवढा विचार झालेला नाहीये.
तर इथे अर्जुन काय म्हणतोय की अर्जुन ज्या साधकांचं काय म्हणतो त्याला आपण प्रतिनिधित्व करतो आहे ते साधक कसे आहेत, त्यांच्यामध्ये एक गुण आहे आणि दोन दोष आहेत. गुण आहे तो सुरुवातीला सांगितलाय, दुसऱ्या शब्दात सांगितलाय, श्रद्धयोपेतः, म्हणजे ते श्रद्धया उपेतः, ते श्रद्धेनी परिपूर्ण आहेत. पण त्यांच्यात उणीवा कुठल्या आहेत, तर एकतर ते अयती आहेत आणि योगात चलित मानसः आहेत. हे काय ते आपण पुढे बघू. तर या दोषांमुळे श्रद्धा असूनही त्यांना योग संसिद्धी प्राप्त होईल की नाही ते सांगता येत नाही. एकच गुण आणि दोन दोष असल्यामुळे योग संसिद्धी म्हणजे काय, तर शंकराचार्य योग संसिद्धीचं या शब्दावर भाष्य करताना काय म्हणतात, सम्यक दर्शनाचं तेजस्वी ज्ञान. योग संसिद्धी म्हणजे काय ते समजून घेतलं. सम्यक दर्शन म्हणजे काय, तर आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचं ज्ञान. आणि तेजस्वी ज्ञान म्हणजे काय, जे ज्ञान अखंड उपलब्ध आहे, ज्या ज्ञानाचं अखंड भान आहे. आपल्याला ज्ञान होतं प्रवचन करता करता, क्लासमध्ये हे करता करता, पुस्तक वाचता वाचता आपल्याला ज्ञान होतं. पुस्तक मिटून आपण आपल्या कामाला लागलो की ते ज्ञान जातं, कापरासारखं उडून जातं. ते तेजस्वी ज्ञान नाही म्हणता येणार. तेजस्विनावधीत मस्तू, ओम सहनाभवतू मध्ये जे म्हटलेलं आहे की आमचं शिकलेलं हे तेजस्वी राहो, ते या अर्थाने म्हटलंय की आम्ही शिकलो आणि ते पुस्तकातच राहिलं हे नाही, ते आम्हाला वापरण्यासाठी नित्य उपलब्ध असणं म्हणजे ते तेजस्वी असणं. तर श्रद्धया उपेतः म्हणजे काय, मला वाटतं बहुतेक श्रद्धया उपेतः एवढंच होईल सांगून, बाकीचं आपल्याला पुढच्या ह्याच्यात सांगावं लागेल, पण हरकत नाही. गुण आधी समजून घेऊ, मग दोषांच्याकडे आपण पुढच्या वेळेला बघूया. काहीही समजून न घेता भावनात्मक पातळीवर मुळीबाबडी श्रद्धा ठेवणारा असा होता का अर्जुन, तर तसा तो नव्हता. शंकराचार्यांनी श्रद्धेची एक व्याख्या केलेली आहे विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणम सा श्रद्धा कथिता सद्भिर यया वस्तू उपलभ्यते. शास्त्रामध्ये सिद्धांत जो सांगितलेला आहे त्याच्यावर आधारित गुरु जे आपल्याला उपदेश करतायत ते सत्य आहे अशी बुद्धीची धारणा असणं म्हणजे श्रद्धा. आता आधी मुळात शास्त्रावरच काय सांगितलंय आणि हे ह्यांना तरी कळलंय का हे मला सांगतायत, अशी गुरुबद्दल भावना असेल तरीही उपयोग नाही. ते सांगितलंय तेही बरोबर आहे, ते आपल्या गुरूंनाही कळलेलं आहे आणि ते माझ्या उपयोगाचं करून माझ्यासाठी योग्य उपदेश देत आहेत, अशी सुद्धा श्रद्धा पाहिजे. आणि अशी अर्जुनाची श्रद्धा डोळस नक्कीच होती. आता भगवान श्रीकृष्णांचं ते योग प्रक्रियेबद्दलचं सगळं विवेचन आहे ते त्याला कळलेलंही आहे, पटलेलंही आहे आणि ते सत्य आहे अशी त्याच्या बुद्धीची धारणा सुद्धा आहे. त्यामुळे तो स्वतः बुद्धिमान असल्यामुळे ज्ञानमार्गाच्या दृष्टीने तर तो श्रद्धावंत आहेच आहे, पण अजूनही भगवान श्रीकृष्ण हे त्याचे सखा आहेत. त्यामुळे सख्य भक्तीची श्रद्धा सुद्धा, त्या सख्य भक्तीने आलेली श्रद्धा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून सर्वच साधकांच्या वतीने तो अर्जुन हा प्रश्न विचारतोय की श्रद्धा असून सुद्धा ह्या दोन दोषांमुळे जर योग संसिद्धी प्राप्त झाली नाही, योगातलं अल्टिमेट शिखर त्याला गाठता आलं नाही, तर त्याचं पुढे काय होईल ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघूयात. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ठीक आहे, पुढच्या वेळेला भेटूयात. मला असं वाटलं होतं की कदाचित पहिला श्लोक म्हणजे हा 37वा श्लोक पूर्ण होईल, पण थोडासा आढावा आणि प्रस्तावना मी करते कारण तुमचं आधीमध्ये वाचन होत नसावं असं मला वाटतं. त्यामुळे मग जरा ती लिंक लागायला आणि गोष्टी बरोबर बरोबर पुढे जाण्यापेक्षा
जरा पचवत पचवत जाऊया, त्याचा तो जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. त्यामुळे थोडी गती कमी होतीये, पण ठीक आहे असं. हरिओम. 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 हरिओम.